हाय फ्रेंड्स, आई एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण भाईंदरला आलेलो आहोत आणि भाईंदर फिश मार्केट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. 400. पण या काय आहेत? मादे आहेत, नर आहेत, काय आहेत? पण मोठ्या नाही आहेत का? हे किती आहेत? या 12 आहेत. हे 400 रुपयाला 12. कमी कराल ना? कमी नाही कसं करणार, कमी करणारच ना. अच्छा, पण मोठे हवे होते हो जरा. पुढे बघायला लागते तुम्हाला. बरं ठीक आहे. आणि ह्या कशा आहेत? त्याचा हा किती? त्या काय आहेत? जास्त आहेत का? नाही, त्या थोड्या मोठ्या आहेत, याच्यापेक्षा मोठ्या आहेत. अच्छा, याच्यापेक्षा मोठ्या आहेत का? ओके एका मोठ्या बघायची तर तुला पुढे जायचं. ओके ओके ठीक आहे. 300. या 300 आहेत. या 500. ही एकच मोठी आहे याच्यामध्ये. किती आहेत त्या? 12. काय काय नर, काय काय मादे आहेत? सगळे नरच आहेत काय? नर माझ्या मिक्स आहेत. या किती बोलल्यात? 500 ला आहेत. 400 ला देणार तुम्ही. पण मोठ्या नाहीत का मावशी? मोठ्या छोट्या नाही भेटल्या कमी वाटतो बघा. आम्ही सहा ऐकलं पण जायचं आहे बघून. बस मोठ्या छोट्या भेटल्या. तुम्ही बघत असाल इथे चिंबोऱ्यावाल्या भरपूर जणी बसलेल्या आहेत. लहान मोठ्या अशा चिंबोऱ्या आहेत. या कशा आहेत? 600. मोठ्या नाही आहेत का? अशाच आहेत, मीडियम आहेत. या 600. नर आहेत का मादे आहेत? सगळे नर आहेत. पण हे 600 ला आहेत. किती आहेत त्या? 6 आहेत. पण सगळे नर आहेत त्याच्यामध्ये. आणि या टबातल्या कशा? हा 900. 3. किती आहेत त्या? हा किती 900 ना? किती आहेत त्या? 9 आहे. 9 आहेत. म्हणजे 100 ला कमी करणार. पण तुम्ही बार्गेनिंग स्किल तुमचं वापरा आणि तुम्ही त्या चिंबोऱ्या तुम्ही मिळवू शकता. 900 बोलतात पण तुम्ही कमी करून तुम्ही घेऊ शकता यांच्याकडून. किती आहेत त्या? 1 डझन 12. 12 आहेत. हा 12 आहे. आणि मग नर आहेत का मादे आहेत? 20. मिक्स आहेत. आणि ह्या आहेत त्या 5 आहेत. त्या कशा? 800. या मोठ्या आहेत. पण हा मोठे आहे. अमावश्याच्या तर सगळ्या मादे असतात ना, म्हणजे भरलेले असतात ना. किती आहेत त्या? 12 आहेत. तुम्ही बघत असाल भरपूर चिंबोऱ्या आलेल्या आहेत. कालच अमावस्या झाल्यामुळे चिंबोऱ्या भरपूर आलेल्या आहेत. आणि अशा मोठ्या छोट्या पण आहेत. पण मोठ्या मोठ्या पण चिंबोऱ्या आहेत. 1200 रुपयाला 12. म्हणजे कमी करतील. ताई कशा आहेत त्या? ताई ह्या कशा आहेत? मोठ्या या मोठ्या कशा आहेत? 1200 देणार. किती आहेत त्या? काय हो, किती आहेत त्या? या 1000 देणार. किती आहेत त्या? आहेत किती? 6 पीस आहेत. पण मादे आहेत का? काय नर आहेत का मादे आहेत? देणार आहेत त्या माझे. आणि ह्या कशा मावशी? या 1200 ला टब मधल्या त्या 1200 ला आहेत. खूप मस्त मोठ्या मोठ्या आहेत. 12 आहेत. पण कमी करतील त्या. तुम्ही बघत असाल इथे कोंबडे पण विकायला आहेत. 900 रुपये म्हणतात. तर किती म्हणतात? कौन सा? ये गावठी है? कौन सा? ये देसी है एकदम.
ते कोसंबी का काय ते पण असतात ना कोंबड्या? अच्छा हा, कुठून आणल्या या तुम्ही? अच्छा, विरार वरून आलेले आहेत. हे काका आहेत त्या, हे कोंबडे विकतात आहेत 900ला 2 बोलतात. आपले रे दोन? नहीं मेरे को एक ही चाहिए. हा हा, विरार वरून आलेत तुम्ही विकायला? अच्छा, तो काट के किधर मिलेगा? नहीं वो लेके जाना पड़ेगा और जो चिकन वाले रहते ना उनके पास ही काटना पड़ेगा. ते इथे नाही आहे ना? उधर मतलब है थोड़ा. कधी कधी येतात? बुधवार आपलं शुक्रवार आणि रविवार. अच्छा, 3 वारी तीन येतात. वारे आपले थोडे थोडे घेऊन होतो 4-5 हा हा, ते मीडियम टाईपच्या. हे 2 कोंबडे आहेत 800, किती 900 बोललेत, पण 800ला आता हे काका द्यायला तयार झालेत. त्यातला एक कोंबडा आता मी घेणार आहे आणि एक कोंबड्या ते समोर एक आहेत ते घेणार आहेत. 400 रुपये किलो. तुम्ही बघत असाल किती मोठ्या मोठ्या जाड्या इथे यांच्याकडे क्रॅब्स आहेत. 400 रुपये किलोने या विकतात, वजनावर विकतात. तुम्ही बघत असाल जुडी आहे 100 रुपयाला 6 जुड्या देतात. 100ला 4. हे बघा इथे कालवं आहेत, चांगली मोठी मोठी आहेत. 100ला 4 ह्या पुड्या विकतात ते. आणि चिंबोऱ्या कशा? 1000. किती आहेत त्या? 1.5 डझन आहेत का 1 डझन आहेत? 13. हा, अच्छा, 13 चिंबोऱ्या आहेत. तर ताई म्हणतात 1000 रुपये, पण कमी होतील असं त्या स्वतःच म्हटलेत. 200 रुपये वाटा आहे. मस्त जाडे आहेत बोंबे. कुठूनची आहे ही मच्छी ताई? ही मच्छी कुठूनची आहे? उत्तनची ही मच्छी आलेली आहे यांच्याकडे. या ताई उत्तन वरून आलेल्या आहेत विकायला. आणि हे ढोमी कशी आहे? काय ग ताई, ढोमी कशी? 250. आणि लेप्या? अच्छा, 250ला ढोमीचा वाटा आहे. केवढा मोठा आहे बघा, खूप आहेत ढोमी. आणि लेप्या आहेत त्या 200 रुपये म्हणतात. 250ला किती आहेत त्या? 6 पीसेस आहेत ते 250. आणि बारके सुरमई घ्यायचे ना? मार्केटमध्ये येऊन कोण घेऊन जाईल असं? 700ला देणार. हे काय गोळीचा बाजार आहे ना मावशी? घोळ ना? तेवढ्याला 200. आणि हे काय? हे कसं? 500ला 200. घोळ आहे हे बघा. हे पिसार आहे 200 रुपयाला 1 पीस आहे. आणि हा पण भाग जो आहे घोळीचा हा पण 200 रुपयाला. ही कशी ताम कशी? 1200. ही ताम जी आहे ती 1200ला बोलतात मावशी. फ्रेश आहे. आणि टोळ आहे ना? टोळ आहे 400ला. 400. आणि हा करकर आहे ना? 1200 जोडी. 1200ला जोडी. म्हणून मला आवडते. ही सगळी 200ची ना? मग 200ला. हे 300ला. हे दे ना. हा 200ला. हे 200ला. हे 200. असा भाग केलाय काय? ते 2 तुकडे आहे. ते 2 ही गेला. ती 150ला दे. हे 150ला दे. नाही माझ्याला फिक्स बॉक्स मी घ्या केवढा बी घ्या. आणि ते हे कसली आहे? ही गाबोळी आहे. हा, कसली? वामीची गाबोळी. आणि गोळीची. ही कशी? ही 200चा 150चा वाटा. 300ला.
मग हे किती 200? घेऊन जा आता, नाही मिळणार. तुकडे का नाही नेणं, खाणार कसं? हे बघा, हे 200 रुपयाला मला घोळीचा बाजार मिळालेला आहे. या मावशीने मला दिलाय. घोळ मला भरपूर आवडते आणि आता घोळ मिळत नाही, म्हणून मी घोळ घेतलेली आहे. 200 रुपयाला मला हा घोळीचा बाजार मिळालेला आहे. एकच आहे. सफेद कोलंबी विचारू कशी काय? ही कशी खाली? समुद्री कोलंबी म्हणजे पांढरी कोलंबी आहे ही 500 रुपये वाटा बोलतात. हे बघा केवढा तरी वाटा आहे. बापरे, कुठून आले ही मच्छी? वर्सोवा. अच्छा, वर्सोवा. माहिती आहे मला, मी वर्सोवाचा व्हिडिओ केलाय ना, म्हणून मला माहिती आहे. शनिवार, गुरुवार, सोमवार, मंगळवार है ना. आता ताई आहेत ना, हर्षदा, त्या वर्सोव्याच्या ताई आहेत. त्यांचा वर्सोव्याचा व्हिडिओ केलेला आहे मी, तुम्ही बघितला असेल. 2 वेळा मी वर्सोव्याचा व्हिडिओ केला. त्या वर्सोव्याच्या जेट्टीवरून इथनं ह्या मच्छी घेऊन येतात आणि इथे ह्या मार्केटला विकतात. 1200. आणि ह्या बारक्या आहेत त्या 2500ला. ह्या सगळ्या 2500ला. 3, 3, 6, 7 आहेत. 7 आहेत ह्या 2500ला आणि ही मोठी आहे ती 1200ला आहे. थोडी मोठी जाडी. कशी घेतली ही? तुम्ही जाडी जाडी कोलंबी बघत असाल, ही 4000ला त्यांनी घेतली. एकदम ताजी ताजी कोलंबी आहे. तुम्ही कुठून आला ताई? तुम्ही दहिसरला. तर तिकडच्या मार्केटला नेऊन विकणार, मीरा रोडच्या मार्केटला विकणार. आता या ताई आहेत, यांनी या भाईंदर मार्केटमधून हे मासे घेतल्यात आणि आता मीरा रोडच्या मार्केटमध्ये ह्या विकणार आहेत. केवढ्याला घेतली? 4000ला ही कोलंबी आहे. हो भैया, कैसे? क्या बोल रहे? 400. अच्छा, हे बांगडे आहेत ते तुम्ही बघत असाल, चांगले मोठे आहेत बांगडे. ते 400ला 25 ते पीसेस द्यायला तयार आहेत. एकदम ताजे बांगडे आहेत. ते बघा, तुम्हाला मी दाखवते, एकदम फ्रेश आहे. भाईंदरचं हे फिश मार्केट जे आहे ते सकाळी 6 वाजता सुरू होतं आणि 10, सव्वा 10 पर्यंत संपून जातं. हे होलसेल आणि रिटेलचं मार्केट आहे. घरगुती लेवलवर पण तुम्हाला इथे मासे मिळू शकतात. आणि इथे तुम्हाला मी खास करून सांगते, उत्तर, वर्सोवा, वसई, विरार, अर्नाळा इकडच्या सुद्धा कोळणी इथे मासे विक्रीसाठी येत असतात आणि ताजे आणि फ्रेश मासे तुम्हाला इथे मिळू शकतात. नाही, कसं वाटतं कोलंबीचा? हो, जाडी आहे चांगली. 600 रुपये वाटा ना? अच्छा, 600 रुपये वाटा आहे. तुम्ही बघत असाल, मी तुम्हाला दाखवते. एकदम जाडी जाडी कोलंबी आहे. हे बघा, एकदम जाडी कोलंबी आहे. किती आहेत त्या? हे बघा, ह्या सुरमई ज्या आहेत त्या 3000ला ताई द्यायला तयार आहेत. जवळजवळ 1 किलोची एक सुरमई आहे, तर 3000ला 12 म्हणतात. आणि हे मुशी कशा ताई? हे मुशी 700ला. किती आहेत त्या? 2, 6 पीसेस आहेत. हे 700ला आहेत. 2000. 2 वाटे ते 2000 म्हणजे 1000ला 1 वाटा आहे. अच्छा, किती असेल ती? 4-5 किलो, 3 किलो तरी जास्त असेल ना? हे बघा, या ताई म्हणतात ही 1000 रुपये 1 वाटा आहे. म्हणजे ह्या 2000चे 2 वाटे आहेत. 5-5.5 किलो तरी ही कोलंबी असेल. किती आहेत ते? 3, 2, 5 रावस आहेत. तुम्ही बघू शकता, फ्रेश आहेत एकदम. हे 5 पीसेस आहेत. 1000 रुपयाला म्हणतात.
नाही घेतलं मी, बाजार घेते म्हणजे होळीचं घेतलं, होळीचा बाजार घेतला. त्या मावशी बसत नाही ते कॉर्नरला. 500ला किती आहेत ते? 6 पीस आहेत, 500ला आहेत. बेबी शार्क खूप लोकांना आवडतात आणि घेत असतात लोक. तुम्ही बघत असाल या ज्या ढोमी आहेत त्या तळून खूप चांगल्या लागतात. 500ला जवळजवळ 12-13 पीसेस आहेत आणि चांगल्या जाड्या जाड्या ढोमी आहेत. फ्राय करून खूप छान लागतात. हो इकडे प्लेटवाले आहे, पापलेटवाले. अरे वा, पापलेटवाले. हे कसे ताई? 1500 आहे. कुठून आला तुम्ही? डहाणूवरून. अच्छा, या ताई आहेत त्या डहाणूवरून आलेल्या आहेत या भाईंदर मार्केट मध्ये. आणि हे 6 पीस किती बोललात? 1500. अच्छा, पण कमी करणार ना? कमी करून तुम्हाला देणार. त्या चांगल्या खवल्याची पापलेट आहेत, तुम्ही बघू शकतात. म्हणजे हे वरखवाले पापलेट मिळत नाहीत. तुम्ही भाईंदर मार्केटला आहे बघा. या ताई काय म्हणतात ते ऐका तुम्ही. भाईंदर मच्छीला या स्वस्त असते इकडे. तुम्ही बघितलं ना काय म्हणतात. आता या ताईंकडे पण आहेत पापलेट. ही कशी ताई? हे पण 1500ला आहे. 1500ला हे 6 पीसेस आहेत बघा. केवढे जाडे जाडे पापलेट आहेत आणि मेन म्हणजे चमकीची पापलेटांना मिळत नाहीत, यांच्याकडे आहेत. हा मस्त फ्रेश आहे. हा फ्रेश. तुम्ही कुठून आलात? आम्ही डहाणू घोलवड. चिकूचं गाव ना ते घोलवड. फेमस आहे. या 1000ला आहेत. हा 800ला त्या द्यायला तयार आहेत 6. आणि ह्या आहेत त्या, हे कशा बोलल्या? 700ला 4 आहेत त्या. पण त्या मोठ्या आहेत, ह्या थोड्या मीडियम आहेत, पण एकदम पण लहान नाही आहेत. खूप चांगल्या आहेत, बऱ्या आहेत. कशी पण ती? 250ला दिला वाटतं. तिन्ही मध्ये पाहिजे कमी करून देणार जायचं. आणि हे कशी सुरमई? 500ला देते. 500ला एक. तिन्ही पाहिजे. तिनाचं बोल. 500ला 3. 500ला एक सुरमई आहे. 1500ला बोलतायत. मग तुम्ही पण त्या कमी करतील. तुम्ही येऊन इथे तुमचं बार्गेनिंग स्किल वापरा आणि तुम्ही मासे खरेदी करा इकडून. हे खूप मोठं मार्केट आहे. सगळीकडनं अगदी इथे कोळणी येतात मासे विक्री करायला. होलसेल आणि रिटेलचं हे मार्केट आहे. तुम्ही येऊ शकता आणि भरपूर मच्छी खरेदी करू शकता. 1500 दे. 1500ला 4. आणि हे 2 आहेत त्या? या 900ला जोडी देते. अच्छा, या 900ला 2. बोलला काय देणार? 400ला सवली देते चालली म्हणून अगोदर 500ला दिली. माझा पण घेतला. अरे वा, क्या बात. ताई कशा काय या सुरमई? हे भाईंदर बाजार आहे आमचा. हा आणि इकडे स्वस्त मच्छी भेटते होलसेल रेट मध्ये. आणि सुरमई 400 रुपये केजी आहे. तर आम्ही स्वस्त मांग करून, आज मार्गशीर्ष आहे, खायचा लास्ट दिवस, आम्ही 350, 400, 500ला देतो. तुम्ही ऐकलं असेल ताई काय बोलताय. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा किती ऍक्टिव्ह आहे त्या. इकडच्या ह्या फिश मार्केट मधल्या एकदम ऍक्टिव्ह मेंबर आहेत. कारण बहुतेक कोळणी आवडत नाहीत त्यांना म्हणजे बोलायला, पण तुम्ही सोशल मीडियावरती तुम्ही बोलताय, खूप मोठी गोष्ट आहे. नाही, आम्हाला आवडतो बोलायला. आमचा हा धंदा आहे आणि आम्हाला खूप नटून बटून मस्त आम्ही बसतो आणि गोड बोलतो आणि मच्छी पण गोड बोलतो. ताई तुम्ही कुठून आलात इथे? आम्ही भाईंदर ईस्ट मधून आले, तेच नवघर रोडला. अच्छा, भाईंदर ईस्ट नवघर रोड वरून ताई ह्या भाईंदर मार्केटला आलेल्या आहेत, या स्टेशन जवळच्या ह्या मार्केटमध्ये. आणि तुम्ही बघत असाल किती एकदा हसत मुखाने त्यांनी इथे त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. थँक्यू. ताई तुमचं नाव सांगा ना. शहनाज नेवरेकर. अच्छा, शहनाज नेवरेकर. तुम्ही ऐकलं असाल ना. थँक्यू सो मच. फूड फेस्टिवल असतं ना तिथे वर्सोव्याला, तिकडे पण त्या खूप ऍक्टिव्ह असतात. आणि फिश मार्केटला तिकडे गेलं, जेट्टी आहे ना तिकडे वर्सोव्याला, भरपूर एकदम सपोर्ट करतात, खूप सपोर्ट करतात. हा खूप आहे. तिकडच्या पण कोळणी येतात ना या मार्केटला विकायला. तुम्ही बघत असाल इथे सुरमई आहे, कारण इथे होलसेलचा जास्त व्यापार चालतो. रिटेलला सुद्धा तुम्हाला घरगुती लेवलवर पण तुम्हाला इथे मासे मिळू शकतात. कैसा आहे? 400 रुपये किलोवरती आहे. आणि इथून कोळणी खूप जणी घेऊन जातात आपल्या आपल्या स्थानिक लेवलवरती. ह्या कोळणी ज्या आहेत त्या विकत असतात, त्यांचे ठरलेले मार्केट असतात तिकडे, त्या इथून सुद्धा नेऊन त्या तिथे विकत असतात. भाईंदर फिश मार्केटला येण्यासाठी
वेस्टर्न रेल्वेच्या भाईंदर स्टेशनला तुम्ही उतरायचे आणि वेस्टला आल्यावर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे फिश मार्केट आहे. आणि तुम्हाला एक सांगण्याचं मुख्य एक सांगते, तुम्हाला खूण सांगते. पुढचा ब्रिज म्हणजे विरारकडे जाणारा जो डबा आहे तिथे तुम्ही उतरायचे. तिथे उतरल्यावर तुम्हाला अगदी स्टेशनला उतरल्यावर 5 मिनिटाच्या रस्त्यावरती हे फिश मार्केट आहे. अगदी जवळ आहे, तुम्हाला ऑटो वगैरे करायची काही गरज नाही. आणि या फिश मार्केटचा टायमिंग पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. खूप लवकर इथे कोळणी येतात, लांबून लांबून येतात. वर्सोवा, विरार, अर्नाळा, तिथून भरपूर ठिकाणावर इथे कोळणी येतात. त्या 3-3:30लाच इथे येतात. हे मार्केट सकाळी 6ला सुरू होतं, ते 11पर्यंत अगदी संपून जातं. आणि होलसेल मार्केटचा व्यवहार इथे जास्त असतो. आणि रिटेलमध्ये म्हणजे आपल्यासारखे घरगुती लेवलचे लोकंसुद्धा इथे मासे घ्यायला येऊ शकतात. खूप ताजे मासे आहेत आणि स्वस्त आहेत, कारण कोळणी भरपूर मुंबईतल्या सगळ्या एरियामधून कोळणी इथे मासे विक्रीला येत असतात. झाड एकदम करली आहे, बापरे केवढी मोठी आहे. ताई ही मोठी करली कशी आहे? 700ला आहे. तुम्हाला दाखवते बघा, 600ला बघा. ताई म्हणतात 600ला. हे नाही उचलता येते. माझा एवढा पंजा आहे तेवढी रुंदीला आहे, तुम्ही बघितली असेल. आणि हा मासा कुठचा आहे ताई? पोपट मासा. खूप लोक खातात हा पोपट मासा. 700ला 2. हे बघा यांच्याकडे सुरमई आहेत 700ला 2. गर्दी खूप वाढत चाललेली आहे आणि मासे जे आहेत ते भरपूर मार्केटला आता आलेले आहेत. हे कैसा आहे हलवा? 550 रुपये किलो हलवा आहे. तुम्ही बघू शकाल, मस्त जाडे जाडे आणि ताजे. और ये तांबूचा कैसा आहे? हे 400 रुपये किलो आहे, ताजे. अच्छा, हे करकर तुम्ही बघत असाल 350 रुपये किलो आहेत. हे बघा, हे करकर आहे हे. और ये तांबूसा कैसा आहे? 450. अच्छा, हे लाल कलरचे आहेत, हे तांबूस आहेत, ते 450 रुपये किलो. तुम्ही बघत असाल की ओल्या मच्छी बरोबर सुकी मच्छी सुद्धा तुम्हाला इथे मिळते. वाट्यावरती जास्त करून असतात. इथे रिटेलचा सुक्या मच्छीचा बाजार आहे. जवळा आहे, करंदी आहे, कोलंबी आहे आणि हे सुकी मच्छीचा हा बाजार असतो. वाकट्या आहेत आणि बाकीच्या भाज्या वगैरे पण इथे तुम्हाला, गावठी भाज्या या सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकतात. पालेभाज्या विशेष करून पालघर करणी इथे येतात आणि इथे तुम्हाला ताज्या पालेभाज्या मिळू शकतात. भाईंदर फिश मार्केटचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.